करत जाते. आणि असं कुठे चांगल्या ठिकाणी नेलं ना तर मग बायाच्याच मांडीवर जाऊन बसते. आता कुठं गेलं माहित नाही. आता शोधू कुठं तरी का काही समजून नाही राहिलं मुली. आता असं करतो मी कधी पहिले पाहुण्याचं थोडंसं स्वागत करून घेतो. तर जावई बापू तुम्ही घाबरू नका. आमच्या इकडनं मंडळात ना सगळे माझ्यासारखे नाही आहे काही. लई चांगल्या सासू आहे तुमच्या. मी एकटीच अशी डोक्यावर पडलेली आहे. ऐकाय का हे आता आमची आई छकुली लई लाडात वाढवली आम्ही. तुम्ही का नाही तिला लय प्रेमानं सांभाळणार जा. तुमच्या घरची गृहलक्ष्मी म्हणून आता तुम्ही तिला स्वीकारलीच आहे तर तिला अगदी महाराणी सारखी ठेवता बरं आहे का नाही. आम्ही का नाही तुमच्या स्वागतात काही कमी नाही पडू देणार. बुद्धी गिंदी तर लय मस्त दाबून खाना 2-3 दिवस काही कमी नाही पडू देणार. आणि आता पिंट्या कुठे शोधू आहे. पिंट्याच नाही दिसून राहिला. आता म्हणलं थोडंसं आमच्या पाहुण्या उद्या चांगभाग करत तर काही गाव काही आणाव म्हणून आली होती. पण आता ह्या पोट्याला सारा घोर घातला. आता पहिले काही एक काम करतो मी माझी ओळख करून देतो. पोट्याला मन शोधी त्याला करताच माल आहे. तर माझ्याकडे ना काशी आहे काशी. पण 12 पोरं आहे. पोरं करताना तर काही काशी झाली आणि माझ्यावरील मला दुसरं आहे. आणि आमचं जे आहे ना हे धनी त्याचं नाव कधी असं नाही पाहुणे नाव घ्यायला चांगलं नाही वाटलं. आमच्या भावाचं नाव घेतो आता. सचिनच्या बॅटिंगला चेंडू टाकते वाकून वाकून आणि माझ्या देवाचं नाव घेते. तुमच्या सगळ्या मंडळींचा मान राखून. आता बोलतो बाई अरे पिंट्या आहे का रे इथं दिसला का कोणाला रत्नाताई फोटो कुठं काढते हो पिंट्या पाहुण्या फोटो काढायची बाई तू पाहिजे कुठं दिसते का तुझा आला नाही दूरचा पाहुणा तुमच्या जवळ आहे का तिथे पिंट्या काही तुला नाही दिसत. अहो माय सुमे तू घेऊन आहे का बरीच म्हणलं हे कुठं गेलो बरं सापडलं लय बदमाश आहे पोहोचतो नाही का. आतापर्यंत अर्धा माल इकून झाला असता. ह्याच्या पायी राहिला कसा 1 नंबर दिसते बाया बाळाचा पिंट्या पप्पी घेतो म्हणते. तर काही त्याला बोलता नाही तर काही त्याला रुपया दिला. तिकडे चॉकलेट घ्यायला त्याला होता तर गिफ्ट कुलत घेतला. आता का नाही मी त्याला गॅरंटीचं केक बांधलो आणि 2-3 केळे घेऊन घातले. पण त्याचा अवसर व्हायला वेळ लागेल थोडंसा. तर मग आता थोडा वेळ थोडे डोळेच फाडून राहिले खाऊन घ्या. तुम्ही म्हणा नाही की एवढे कमी आम्ही डोळे फाडले. आता तुम्ही म्हणाल बाई त्या नवरा एवढा सावळा तू मध्यम गोरी प्रोडक्ट एवढं पांढरा कसं काय आलं. त्या वेळेस सकाळी आहे ना मुलतानी मिठी खावं आणि संध्याकाळी आहे ना फॅन लावून खावं आणि बेडरूम मध्ये आहे ना ट्रम्प भाऊचा फोटो लावून धरला होता. त्याच्यात हे प्रोडक्ट एवढं भारी आलं बाकी सगळे आमच्याच सारखे आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ ते काही असे नाही काही एवढं टुचके नाही चांगले लोके आहे. हे काही आता आलं ना म्हणून मग तुम्हाला याची एक गंमत सांगतो. एखादी कुठे जाईल तर बुद्धीला सांगते आणि मग घरी जाऊन नाही बघ करा सोडते. याचा काही आहे ना आम्ही अवघड परेशान राहायचो कोणाला झोपू देत नाही. एवढा सुगंध राहायचे. असा सारा खेळ आहे आम्हाला संसाराचा. लेकरं करता कशी 15 वर्ष निघून गेले पता नाही लागला. लग्नाचं तसंच राहायचे. सुरुवाती दिवस पताच नाही लागत. आणि हे तर महिन्यात का लॉकडाऊन बंद होईल आम्ही घरीच राहू. माझ्या बुवाचं आहे ना पानसुपारीचं दुकान आहे. तर त्याचं तुला आहे ना माझ्या बाप्पालाच लावला पडून गेली. मी गेली त्याच्या माझ्या मला 7 दिशे आता थोडं सांग टीप झाला तेव्हा 1 नंबर दिशे. आता काही याने थोडंसं लिखी नको थांब थोडंसं याने हाता मुला तुला सवय वेळेवेळेवर कार्यक्रम करते. आता इथं थोडंसं बस बाजूला पण मी एक वाद करून येतो. थोडंसं राहिलं उद्या कसं कोणाचा पदरा उठवला कोणाची साडीचं बटन निघलं आपल्याला
चमकतं, कोणाची साडी घसवली, कोणा बाहेरचे ते साधन विसरूनच गेले. आता घरी इतकुले राहते आजकाल. लंबे नाही राहत, नवेला पाहिजे म्हणजे इतकुले कशा होईल मग? त्याला तर लावच लागेल ना काही नाही काही. कोणी पावडरच घरी विसरून येते. म्हणून काही मी सगळं साहित्य सोबत घेऊन आली. कोणाचे लेकरं लढते, मग पाहायला कोणी राहत नाही, मग खेळणे घेऊन आली सोबत. आता ते सगळे आहे ना विकून टाकतो मी आज. म्हणलं थोडंसं लग्नासोबत कसं 4 पैसे येते, फुकट तहानालाही भेटते, घरी गेला स्वयंपाक करायचं काम नाही. नाही तर मी काही पहिलं पदारच करो. पण आता काही थोडेसे लग्न करून घेतो, उन्हाळ्याचं सीझन आहे ना, नाही तर केले असते. आता काही याला ठेवतो थोडंसं. हे बघा कोणी मारे करायला हे ना मावशी सोनू मावशी तूच घे ग, तुला त्या ठिकाणी दिसून राहिली आज. तुला मॅचिंग कसं असते.